इथे मी आज मस्त 1 किलो गाजराचा हलवा तयार करत आहे। तर त्यासाठी 1 किलो गाजर घेऊन ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर गाजराचा असा बुडाकडचा भाग कट करून टाकलेला आहे आणि अशा प्रकारे त्याचे सालं काढून टाकायचे आहेत। आता सर्व गाजरांची सालं काढून झाल्यावर आपण खिसायला घेतलेले आहेत। तर खिसत असताना गाजर अशा प्रकारे तिरकं पकडायचं, म्हणजे गाजरांचा खिस जो असतो तो लांब लांब पडतो। हे बघा अशा प्रकारे। तर याच पद्धतीने आपण सर्व गाजर खिसून घेणार आहोत। तर इथे सर्व गाजर खिसून झालेले आहेत। आता आपण हलवा बनवायला घेऊया। आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये सर्व गाजराचा खिस आपण टाकून घेणार आहोत। आता सर्व गाजराचा खिस कढईमध्ये टाकून झाल्याच्या नंतर तुपावरती छान असा परतून घ्यायचा आहे। तर 8 ते 10 मिनिट आपल्याला हा गाजराचा खिस तुपावरती परतून घ्यायचा आहे। जेवढा गाजराचा खिस परतला जाईल तेवढाच गाजराचा हलवा छान असा चविष्ट लागतो। तर साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही गाजराचा हा जो खिस आहे तो छान असा परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया पाव लिटर दूध। तर दुधाचं प्रमाण अजून तुम्ही जास्त वाढवू शकता, पण मी एक वस्तू यामध्ये अजून टाकणार आहे, तर त्याच्यामुळे मी दुधाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे। दूध पूर्णपणे आटल्याच्या नंतरच आपण यामध्ये साखर टाकणार आहोत, त्यामुळे दूध आटेपर्यंत साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात आणि झाकण ठेवून हे आपण आता शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये झाकण खोलून थोडं व्यवस्थित असं खालीवर करायचं, नाहीतर मग गाजराचा खिस तळाशी लागून करपला जाऊ शकतो। तर आता झाकण ठेवून आपण 7 ते 8 मिनिट हे शिजवून घेणार आहोत। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगत जा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगत जा। मी त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आता 7 ते 8 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही याच्यामधलं पूर्णपणे दूध आटलेलं आहे। आता यामध्ये आता साखर टाकून घेऊया। तर साखरेचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे पाव किलो, म्हणजे 1 किलो गाजराच्या खिसासाठी 1 पाव साखर घेतलेली आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण अजून वाढवू शकता। त्याचसोबत टाकते मी 6 ते 7 चमचे दूध पावडर। तर ही दूध पावडर टाकणार होते, त्यामुळे मी दुधाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं होतं। दूध पावडर टाकल्यामुळे जसं गाजराच्या हलव्यामध्ये मावा टाकल्यावरती जशी टेस्ट येते तशी टेस्ट दूध पावडर टाकल्यामुळे येते, त्यामुळे नक्की टाकून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। आता साखरेला जे पाणी सुटलेलं आहे ते आटेपर्यंत आपल्याला हा गाजराचा हलवा छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा जे साखरेचं पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे। आता यामध्ये टाकूया आपण वेलची पावडर। तर अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि त्याचसोबत बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स। तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे टाकलेले आहेत। हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आपला मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। खूप मस्त लागतो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि हां, त्याच्यामध्ये दूध पावडर नक्की टाकून बघा आणि मला कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा। तर अशा प्रकारे मस्त असा दाणेदार असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा।